स्वानंदीची आई आहे ना, त्यांना पैसे हवे होते. सारखा फोन करून माझ्याकडे पैसे मागतायत. किती मागतायत? 5 लाख. 5 लाख? हो, म्हणजे एवढी अमाऊंट होती ना, म्हणूनच मी तुला सांगितलं. या सगळ्या व्यवहाराच्या बाबतीत मी किती बावळट आहे. व्यवहार म्हणजे मला काहीच कळत नाही, म्हणून म्हटलं तुझ्या कानावर एकदा घालूया. असं नको की मी परस्पर दिले आणि तुला काही त्यातलं माहितीच नाहीये, आणि त्यांनी जर परत मागितले तर मग प्रॉब्लेम होईल ना. म्हणजे तुला यातलं काही माहीतच नसणार ना, म्हणून तुझ्या कानावर घातलं. आणि कसं आहे की होणारे व्याही लग्नाच्या आधीच असे पैसे मागतायत, बरं दिसत नाही रे, म्हणून तुझ्या कानावर घातलं. पण समर, ही माणसं खरीच अशी असतील का रे? म्हणजे आपण यांच्याशी सोयरीक जुळवतोय म्हणून म्हटलं. आपलं माहित नाही काकू, पण आता आपली मुलगी जाणार आहे त्यांच्या घरात, आणि खरंच त्यांना लग्नाच्या वेळेस गरज असू शकते. हा, पण पुढे जर हे सतत व्हायला लागलं ना, तर मग आपल्याला काहीतरी स्टँड घ्यायला लागेल. पण आता देऊन टाकूया पैसे. त्यांना सांग त्यांचे बँक डिटेल्स द्यायला, मी त्यांना ट्रान्सफर करतो. नको नाही, म्हणजे ट्रान्सफर नको, बँक डिटेल्स वगैरे. आपण त्यांना कॅश देऊया. काकू कॅश म्हणजे काय, पुढच्या वेळी मागितले ना तर नाही आहे तसं पण सांगता येतं ना आपल्याला, म्हणून म्हटलं. ठीक आहे, मी आनंदला सांगतो तुला कॅश द्यायला. थँक्स. परत त्या असं विचारलं तर मी सांगेन. हो. हॅलो आजी. हॅलो स्वानंदी, फोटो आले बरं का तुमचे? किती गोड दिसताय तुम्ही दोघं. थँक्यू आजी. पण काल माझ्याकडून खूपच मोठी चूक झाली. तो गॅस नकळत सुरू राहिला. खरंच सॉरी, पण मला ना माहित नाही कसं झालं. असं सहसा होत नाही. ते राहू दे ग, होतं असं कधीतरी. आणि तसं पण तू आल्याबरोबर किती नर्वस झाली होतीस ना. पिंट्याचं बोलणं ना मनावर नको घेऊस तू. काय ना, तो कुटुंबासाठी खूप करतो ग, आणि सगळ्यांमध्ये जीव गुंतलाय ना त्याचा. कुटुंबाला काहीतरी झालं असतं या विचाराने तो अस्वस्थ होतो ग, आणि मग चिडचिड करतो. एरवी तसा चिडका नाही अगं तो, ह्या एकाच कारणासाठी ना चिडतो तो. आणि काल नेमकं तसंच झालं. नाही पण आजी, चूक तर होतीच ना माझी. पण आता तुला त्याची शिक्षा. काय? मग आता मला तुझ्या हातचे लाडू परत पाठव. हे काय, मी लाडूच वळते आता. अगं तोच घमघमाट इथपर्यंत आला ना, म्हणूनच म्हणाले मी आणून देते तुम्हाला. थोड्या वेळाने आले तर चालेल? अगं नको नको, मीच पाठवते ना कोणाला तरी. कोणाला कशाला, पिंट्यालाच सांगते तुझ्याकडून लाडू पिकअप करायला. हां बरं. स्वानंदी, मला ना मैत्रिणीचा फोन येतोय. अगं आमची किटी पार्टी असते ना, आणि दिवाळीची पार्टी पण असते. ते ठरवायचंय ना आम्हाला. आपण बोलू नंतर. बाय. हो अच्छा, बाय. हे घे पैसे आणि विषय मिटाव. हे कसले पैसे? समरदादाने दिले? त्याने तुला काय फरक पडणार आहे का? नाही ना. तू पैसे दे आणि विषय संपव. एवढं तरी जमेल ना? मॉम. ओके. हाँ वीणबाई, बोला. हॅलो, स्वानंदीची आई. हाँ, म्हणजे मी समरशी बोलले. तुम्हाला पैसे हवेत म्हणून. पण काय म्हणाले, देतायत ना? मी ना खरं सांगायचं तर मी खूप रिक्वेस्ट केली हो त्याला, पण तो पैसे द्यायला तयारच होत नाहीये. का? मी परत करणार आहे. सांगितलं नाही तुम्ही त्यांना?
हो, मी सगळं सांगितलं. मी खूप खूप सांगितलं ना, मी खूप रिक्वेस्ट केली, त्यांना विनवण्या केल्या, पण नाही हो. आणि परत काही माहितीये, सारखं सारखं विचारू नाही ना शकत मी. एकदा का त्याचा पारा चढला ना की म्हणजे काही विचारू नका. वस्तूंची फेकाफेक आणि काय वाटेल ते बोलतो, अगदी सहन होत नाही हो. म्हणजे काळजाला घरं पडतात एवढं काही बोलतो तो. सॉरी, मी नाही करू शकले तुमचं काम. आम्ही नाही देऊ शकतो तुम्हाला पैसे. ठीक आहे, हरकत नाही. ठेवते फोन. हा, व्हॉट्सअप. ही माणसं म्हणजे ना, नाव मोठं आणि लक्षण खोटं आहे. जाऊ दे. सॉरी. नाही, बोला, तुम्ही बोला. काल जे काही झालं त्यासाठी जाऊ दे आता तो विषय. तुम्ही का सॉरी म्हणाला? आजीसाठी. लहानपण असतं, हट्टी आहे ती, उगाच तुम्हाला त्रास. नाही नाही, अहो त्रास कसला. मी माझ्या घरी लाडू बनवतच होते ना, मग तुमच्या घरच्यासाठी पण बनवले. कसले लाडू? बेसनाचे. हो, वाव. हा, ओके. अच्छा. हे घ्या. तुम्ही पण खाऊन बघा. नाही, मी खात नाही. लाडू बिडू खातच नाही मी. अहो घरी बनवले. नाही हो, मी खातच नाही असं कुठेही बाहेरचं. बरं. माझा एक मिठाईवाला ठरलाय, मी फक्त त्याच्याकडचीच मिठाई खातो. हरकत नाही. नाही, खातच नाही पण ना. ठीक आहे, आजीला द्या आणि त्यांना सांगा की मला कळवा फोन करून कसे वाटले लाडू. ओके ओके ओके, ठीक आहे. साजूक तुपाचा सुगंध. वाह. वाह. करेक्ट भाजलेलं डाळीचं पीठ, त्याच्यात साजूक तूप, केशर आणि करेक्ट ड्रायफ्रूट आणि गोडवा एकदम करेक्ट. वाह. वाह वाह.